ज्ञानेश्वरा करुणाकरी मस्तक माझा पायावरी व्यवहार करी संतांचा पंढरीचा कीर्तन सेवेकरता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचे एकनिष्ठ आणि पट्ट शिष्य निळोबाराय यांचा आहे. मला थोडा फीडबॅक असू द्या. हॅलो हॅलो हा ठीक पुरे एवढा. निळोबाराय यांचा आहे. या अभंगातून एका सार्वत्रिक समस्येनं पिडलेला समाज आणि त्याचं समाधान स्वतःजवळ जे आहे ते अत्यंत विश्वासाने या अभंगातून म्हणतात. आपल्या या खांदा कॉलनीत होणारा 7व्या वर्षातला अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भव्य प्रमाणात साजरा होत आहे. संतांचे विचार दिव्य आहेत आणि त्या विचारांना लाभलेलं व्यासपीठ पण भव्य असावं. महाराज धारण करायचा जर हिरा असेल तर त्याला कोंदण सोन्याचंच पाहिजे. त्याच्यामुळे उत्सवाचं आयोजन करताना साधेपणा ही तत्वप्रणाली थोडीशी कालबाह्य आहे. गांधीजींच्या बरोबरच ती आटोपलेली आहे. जर हाय थिंकिंग असेल तर तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा तितकंच सुंदर असलं पाहिजे. हिऱ्याला लोखंडाचं कोंदण चालणार नाही. संतांच्या दिव्य विचारांना हे भव्य व्यासपीठ आणि त्यातली द्वितीय दिनाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आपण सर्व बहुश्रुत समाज आहात, सर्व श्रोते ज्ञानी आहात, महनीय आहात. आणि श्रोते जेव्हा फार मोठे असतात तेव्हा वक्त्याला बोलताना काही अडचणी येऊ शकतात. कारण श्रोत्यांमध्ये नुसती रसग्राहकता असते तेव्हा वक्ता दाता असतो. पण श्रोत्यामध्ये जेव्हा समीक्षकता येत असते ना तेव्हा वक्ता परीक्षार्थी सुद्धा असतो. मला या दोन्ही भूमिकांना न्याय द्यायचा आहे 10 वाजेपर्यंत. अभंग निळोबाराय यांचा आहे. या अभंगातून निळोबारायांनी एका समस्येचं समाधान जबरदस्त आत्मविश्वासानं मांडलेलं आहे. समाधान मांडलंय म्हणजे समोर समस्या आम्हाला कल्पित धरावीच लागेल. आणि जीवनात सगळ्यात परवलीचा आणि नेहमी भेटणारा एक शब्द आहे. त्या शब्दाचं नाव आहे समस्या. या समस्येचं स्वरूप इतकं सार्वत्रिक आहे, ही इतकी व्यापक आहे की कोणी हिच्याशिवाय असूच शकत नाही. महाराज प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेच. प्रत्येक माणसाला ती आहे. आणि एखाद्या माणसाला जर समस्याच नसेल तर त्याला माणूस म्हणावं का ही समस्या करेल. जर समस्या नसेल तर ती प्रकृती नाहीये, ती विकृती आहे. समस्या असलीच पाहिजे. तिचं समाधान शोधून तिची निवृत्ती करणं हा भविष्याचा भाग आहे. पण वर्तमानात समस्या असलीच पाहिजे आणि ती सार्वत्रिक आहे. पावला पावलाला भेटणारी आहे.
आणि प्रत्येकाला तिचा संबंध येणार आहे. आज इथं जमलेला प्रत्येक माणूस सुद्धा समस्याग्रस्तच आहे. समस्या नसती तर आम्ही या मंडपात येण्याचं काही कारणच नव्हतं. काहीतरी निवारण करायचं आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. निवारण संपली ना मग आता काय करायचंय? तर ती पण माझी एक समस्याच आहे. मग तृप्ती झाली जैसी साधनी सरती पैसी देखी आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. समस्या संपल्या, जीवनातलं कार्य संपलं ना. प्रत्येकाला ती समस्या आहे. इथे येईपर्यंत कुठला अभंग घ्यावा ही माझी समस्या आहे. आणि मी अभंग घेतल्यानंतर बरोबर सोडवतो का नाही महाराज ही तुमची पण समस्याच आहे. आणि प्रत्येक जण आपल्या समस्येचं समाधान कसं होईल याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला समस्या आहे. आणि प्रत्येक काळागणिक क्षणागणिक ती बदलणारी पण आहे. प्रत्येकाला समस्या आहे. या समस्येचं स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. समस्या ज्या संबंधाने आहे त्या संबंधाचं नाव आहे निर्णय. आमच्या सगळ्या समस्येचं घोडं आणलंय ते एवढे एका शब्दासाठी. पण समस्येचं निराकरण, समस्येचं समाधान निर्णयाशिवाय होऊ शकत नाही. कीर्तन श्रवणीय वाटलं तर तुमची समस्या संपली समजा, चला समाधान झालं. अभंग निवडला, नक्की केला, निर्णय घेतला कोणता अभंग घ्यावा, समस्या संपली. म्हणजे समस्येचं स्वरूप आहे निर्णय. पावलोपावलाला ती समस्या आपल्याला ग्रासते. आणि दुसरी गोष्ट खुबीची सांगू आपल्याला, समस्या पावलोपावलाला ग्रासते नाही, जी समस्या असते ना ती पावलोपावलाला ग्रासते. हे आणखी विशेष आहे. समस्येनं नेहमी ग्रासणं ही विकृती नाही, ही सहजता आहे, हे नैसर्गिक आहे, त्याचं नॅचरल थिंग. जी तुमची समस्या बनली ना ती तुम्हाला रोज भेटणार. साधा व्यवहारातला भाग सांगतो आपल्याला. शेतावर जाताना किंवा कापणीचा हंगाम झाला, कापल्यानंतर मग भारे व्हायचे असतात. कोकणातचा हा कार्यक्रम असतो. भारे वाहता वाहता एखादा दगड असा असतो की त्या भारेच्या लोंबणाऱ्या ओंब्यामधून तो दगड दिसत नाही आणि चालताना ठेच लागते. लागली ठेच, फुटला अंगठा. आता अंगठा फुटलाय हे सत्य आहे, पण आजचे भारे वाहिल्याशिवाय घरी जाता येत नाही हे पण सत्य आहे. कोणी नेला उचलून तर. त्याच्यामुळे शेतकरी बांधलेले भारे सगळे घरी आणल्याशिवाय मग 10 का वाजेना रात्रीचे. अंगठा फुटलाय, भारे व्हायचे, पण त्या समस्येच्या तोडीला तो काहीतरी सोय करतो. काय? पायाला काहीतरी गुंडाळतो, हळद मसाला काहीतरी बांधतो आणि चालताना प्रत्येक पावलाला एक काळजी घेतो. कोणती? आता त्या पावलाला पुन्हा दुसरा धक्का लागू नये. पण दुर्दैव इतकं बलवत्तर असतं महाराज, ज्या पायाला, ज्या अंगठ्याला जखम झालेली असते, जो अंगठा फुटलेला असतो, ज्याची काळजी घेतली जाते, चालताना प्रत्येक वेळेला पहिला धक्का त्याच अंगठ्याला पुन्हा लागतो. जी समस्या आहे ना ती आपल्याला पावलोपावलाला भेटणार, आणि जी पावलोपावली भेटते तिलाच समस्या म्हणा. कदाचित एखाद्या सुनेची सासू पण समस्या असेल तर पावला पावलाला भेट नाही म्हणून तर समस्या आहे ना. समस्येचं भेटणं पावला पावलाला आहे. आमच्या जीवनात समस्या आहे आणि त्या समस्येचं नाव आहे निर्णय समस्या, म्हणून ती पावला पावलाला भेटते. कीर्तनाला आल्यानंतर, मंडपात शिरल्यानंतर समस्या आहे, बसावं कुठं, निर्णय घेतला जातो. पुढे जायचं का मागेच बसायचं, निर्णय करावा लागतो आम्हाला. निर्णयाची समस्या आहे. मागे बसलो तर व्यवस्थित ऐकायला येणार नाही, आणि पुढे बसलो तर जय विठ्ठल झाल्याशिवाय उठता येणार नाही. भैरवी नंतर पळण्याचा चान्स जाईल हातून. निर्णय ही एक समस्या बनली आमच्या जीवनामध्ये. काय करावं, आता काय करायचं, पुढं काय करायचं, काय निर्णय घ्यायचा, वॉट्स डिसिजन. आणि प्रत्येकाला ती समस्या असते. सकाळी निघाल्यापासून समस्या आम्हाला निर्णयाची इच्छा पुरवते. रिक्षाने जायचं का बसने जायचं का पायी जायचं, निर्णय समस्या. आपला अखंड काळ त्या निर्णय समस्येत जातो. त्यामुळे साळगावकरांनी दिनदर्शिकेचं नाव पण ते ठेवलंय, काल निर्णय. काल तुमच्या जीवनात येतोय, त्याच्या संबंधाने निर्णय काय घ्यायचा तो तुम्ही ठरवा. विठ्ठल त्यामुळे निर्णयाची समस्या असते. आता तुम्ही सत्ता कमिटीवाले आहात, सत्यात तारखा भरायच्या असतात. मग ह्या कीर्तनकाराला बोलवायचं का नाही बोलवायचं, निर्णय. एकदा बोलावलं, परत बोलावलं, नको, भरपूर झंझट होतं याचं ठेवल्यावर निर्णय. असा निर्णय जिथं समस्येनं आम्हाला सभोवताली उभा राहतो महाराज, त्या निर्णयाच्या, त्या समस्येच्या गराड्यात आम्ही आहोत. आणि प्रत्येकाला एक अडचण आहे, मी निर्णय घेतोय तो योग्य का योग्य.
कुठला निर्णय जेव्हा घेता येत नाही, बुद्धी निष्प्रभ असते, मन चंचल असतं, निर्णय होत नाही, जीवन बेचैन असतं. घेतलेले निर्णय चुकलेले असतात आणि त्यांचे परिणाम आमच्या समोर वाचून उभी असतात. निर्णय घेतला आम्ही आमच्या बुद्धीने, पण चुकला ना. मनाने ठरवला असा निर्णय घेतला, काय मिळाला परिणाम? मनोमार्गे गेला तो येथे मुकला. काहीतरी हानीच झाली ना. आता करावं काय? याच्या मागे जावं तरी पंचायत होते, निर्णय घेता येत नाही, सगळी बेचैनी दिसते. त्याच्यामुळे दोन माणसं एकमेकाला भेटल्यानंतर पहिल्यांदा विचारण्याचा एक परवलीचा शब्द आहे, काय? बरं आहे ना? तुमच्याकडे विचारतो काय माहिती नाही, पण आमच्याकडे जनरल आहे हे, बरं आहे ना. हे बरं आहे ना का विचारतात? बरं असावं म्हणून नाही. आमचं अख्खं बिघडलंय, तुमचं पण बिघडलंय का? बघू द्या जरा. धक्का लावला जातो, चाचपणी केली जाते, त्याचं पण बिघडलं का? मग बरं आहे. निर्णय सगळ्यांचे चुकले तर आनंद मोठा असतो मला. ज्या खरेदीतून तोटा झाला, ती खरेदी सगळ्यांनी केलेली असली तर त्या फसवणुकीत पण माणसाला एक समाधान असतं. आणि अशी निर्णय चुकलेली माणसं बेचैन चेहऱ्याने एकमेकांकडे पाहतात, समाधान कोणाचंच नाही. ना तरी सरोवर आटली की राणी दुखिया दुखी भेटले. निर्णय योग्य करता आला नाही, परिणाम चेहऱ्यावर समाधान दिसतंय. पण अशा असमाधानी चेहऱ्यांमध्ये एखादा जरी प्रफुल्लित चेहरा आला तर बाकीच्यांना प्रश्न पडतो, आम्ही सगळे बेचैन आहोत, हा एकटाच कसं काय आनंदी आहे? जे दुखणं आम्हाला येते याच्या जीवनात का नाही? अशा त्या समस्याग्रस्त समाजाला, त्या समाज वर्गाला, त्या समुदायाला निळोबारायांची भेट झाली. या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक बेचैनी होती, एक असमाधान होतं, एक समस्या झळकत होती. आणि त्या प्रांतात निळोबाराय अगदी निशंक निर्द्वंद्व वृत्तीने दिसले. लोक म्हणतात, महाराज तुम्ही असे पहिल्यापासून आहात का? निळोबाराय म्हणतात, काय असं का म्हणता तुम्ही? नाही म्हणजे एक विचारायचं वाटतं म्हणून विचारतोय. काय विचारतात आपण? तुमच्या चेहऱ्यावर बेचैनी नाही, कुठली समस्या तुमच्या जीवनात तुम्हाला असेल असं चेहऱ्यावर अजिबातच दिसत नाही. निळोबाराय म्हणतात, खरंच माझ्या जीवनात समस्या नाहीच राहील. लोक म्हणतात, पण समस्या आमच्या जीवनात निर्णया संबंधाची आहे. निळोबाराय म्हणतात, हो ती पण नाही राहिली. लोक विचारतात, तुमच्या जीवनात पावला पावलाला येणाऱ्या प्रसंगात कोणता निर्णय घ्यावा, कोणतं डिसिजन घ्यावं, ही समस्या उरली नाही की तुम्हाला समस्या आलीच नाही? समस्या उरणं वेगळं, काय समस्या न उरणं वेगळं, आणि समस्या न येणं वेगळं आहे. ताप आलाच नाही आणि ताप येऊन गेला, या दोन वाक्यात फरक आहे महाराज. लोक विचारतात, निळोबाराय तुम्हाला समस्या आलीच नाही का येऊन गेली? महाराज म्हणतात, बाबांनो, प्रत्येक जीवाला समस्या असते, त्यात हा निळोबा काही अपवाद असेल असं काही नाही. जीव म्हटला, माणूस म्हटला की त्याला समस्या आहे. मग तुमच्या जीवनात ती का राहिली नाही? निळोबाराय म्हणतात, त्याचं कारण आहे. एक वाक्य वाचलं ना, समस्या नाही असा माणूस नाही, पण समाधान नाही अशी समस्या नाही. खरं समस्या नाही असा माणूस नाही. जीवन प्रापंचिक असो नाही तर पारमार्थिक असो, समस्या आहे. पण समस्या नेहमी गरोदर असते महाराज. हिच्या उदरामध्ये समाधानाचा गर्भ वाढत असतो. निळोबाराय म्हणतात, माझ्या जीवनात ही समस्या होती, पण निर्णयाची समस्या उरली नाही. का नाही उरली तुमच्या जीवनात समस्या? कारण समस्येचं समाधान, जीवनात निर्णय कोणता घ्यावा, कोणत्या क्षणाला कसं वागावं, ही समस्या जी तुम्हाला छळते, माझ्या जीवनातला तिचा छळ थांबला का? कारण या प्रांतातल्या ज्या समस्या होत्या, निर्णयासंबंधी जे संभ्रम होते, त्या संभ्रमांचं निराकरण करणारा आणि सोज्वळ उज्ज्वल असा मार्ग दाखवणारा संत हा वर्ग, संत हा घटक दयेनं भरलेल्या अंतःकरणाचा होता. त्यामुळे ज्या ज्या समस्या आमच्या जीवनात यायच्या ना, त्या निर्णयाचा संभ्रम, त्या निर्णयाच्या समस्या दूर होतील असा उभा राजमार्ग त्या संतांनी दाखवून दिला. अभंगाच्या पहिल्या चरणात मार्ग जाऊन गेले आधी, मार्ग जाऊन गेले
जीवनात समस्या राहिली नाही, निर्णय कोणता करावा या समस्येचं निराकरण झालं, समस्येचं समाधान झालं. काय कारण? महाराजांनी त्याचं कारण सांगितलं. ते दयानिधी संत आधी मार्ग दावून गेले. ते दयानिधी संत जे झाले ना, त्यांनी आधी मार्ग दाखवलाय आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जर चाललो तर निर्णयाची समस्या उरणार नाही. आहे प्रत्येकाच्या जीवनात आणि ती सोडवणारा कुणीतरी बाहेरचा लागतोच. नाथांनी या बाबतीचं एक पाठिंबा दिला, याला याची पुष्टी केली आहे. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्य, आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. जीवन प्रापंचिक असो नाही तर परमार्थिक असो, आम्हाला कुणीतरी एक मार्ग दाखवणारा आवश्यक आहे. आणि असा मार्ग मला दाखवलाय कोणी? ते संत. त्या संतांनी मार्ग दाखवलाय. पण त्या संतांनी दाखवलेल्या मार्गाने आमचा मार्ग मोकळा होईल याचा संबंध काय? महाराज म्हणतात त्याचं कारण आहे ते दयानिधी आहेत ना म्हणून. दयेचा ठेवा आहे संत, दयेनं भरलेलं अंतःकरण आहे संतांचं. त्यामुळे त्यांनी दाखवलेला मार्ग निश्चित आमच्या कल्याणाचा आहे, आमच्या समस्येला संपवणार आहे. मार्ग दाखवायला कसा दाखवणाऱ्यांचा तोटाच नाही. किंबहुना मार्ग दाखवणारे किती झाले यांचा मार्ग मी तुम्हाला ह्या व्यासपीठावरून दाखवू इच्छित नाही. असं म्हणतात बा की अन्न जे आपण खातो ना, सगळ्या प्रोटीन विटॅमिन सगळ्याची गरज असते, तसं बहुतेक भगवंताची इच्छा म्हणून सगळे मार्ग चाललेले आहेत. आज न उद्या सत्य जेव्हा कळेल ना, तेव्हा योग्य मार्गाला आपण लागणारच आहोत. तेव्हा कुठल्याच संप्रदायाने कोणाचा द्वेष करणं तात्पुरतं का होईना चुकीचं आहे. विठ्ठल आणि जगाला मार्ग दाखवण्याचा उपकारच जर करायचा असेल तर रमण महर्षी नावाचे थोर तत्ववेत्ते झाले, त्यांनी स्पष्ट मत मांडलंय. आत्मज्ञानी होणं हा जगावर केलेला सगळ्यात मोठा उपकार आहे. आपण त्या मार्गाला लागूया की आपल्याकडे पाहून लोक लालायित होतील आणि आपण केलेल्या साधनेचा ते अंगीकार करतील. त्याचा आपली भांडणं पाहून ते म्हणायचे वारकरी व्हायलाच नको, असं नको व्हायला. आपलं जीवन असं उभं करू की लोक लालायित होईल, हा खऱ्या अर्थाने प्रसार आहे आणि हा खऱ्या अर्थाने प्रचार आहे. मार्ग दाखवणाऱ्यांचा तोटा नाही, मार्ग चालणाऱ्यांचाही तोटा नाही, पण ठिकाणाला पोहोचणाऱ्यांचा मात्र तोटा आहे. दाखवणारे कमी नाही, चालणारे कमी नाही. आंधळ्याचे काठी लागली आंधळी, खात एके वेळे मागे पुढे किंवा पुढे बहु. आंधळ्याच्या मागे आंधळे चालले, कुठं पोहोचतील हो? शेवटी एखादा खड्डा येईल आणि त्यांचा कपाळ मोक्ष होईल. मग मार्ग दाखवणारा तो दयानिधी असा शब्द वापरलाय, कारण त्यानेच दाखवलेल्या मार्गाने चालण्यात आमचं कल्याण आहे. ज्याला दोन गोष्टी कळाव्या. एक, त्या मार्ग दाखवणाऱ्याच्या अंतःकरणात समाज त्या स्थानाला पोहोचावा अशी तळमळ असली पाहिजे. आणि मार्ग दाखविणारा जो आहे त्याला त्याच्या मनाला त्याच्या बुद्धीला आम्हाला चालणाऱ्यांच्या हिताचं ज्ञान असलं पाहिजे. हिताचं ज्ञान असावं आणि आम्ही त्या ठिकाणाला पोहोचावं ही तळमळ असावी. मग जो मार्ग दाखवणार आहे तो आपलं कल्याण करेल. आणि जगामध्ये या दोन गोष्टी फक्त एकाच ठिकाणी एकवटल्यात, त्या स्थानाचं नाव आहे संत. म्हणून आम्ही त्यांच्या मागे चालायचं आहे. काही वेळेला कळवळाही असेल किंवा काही वेळेला नुसतं ज्ञानही असेल, पण ज्ञानाच्या अभावाने असलेला कळवळा, आंधळ्या गरुडाचे पाक हाती अशी स्थिती होईल. पंख आहेत पण दृष्टी नाही, कुठे जाणार, काय करणार? कळवळ आहे पण ज्ञानाच्या अभावाने. बरं, ज्ञान आहे पण कळवळा नाही, शुष्कता आहे तिथे, कोण येईल तिथे हो? कोण येईल? कीर्तनाला खूप लोक कमी असली की समजायचं एखादं वेदांती बोलत असावा, इतकी दुरापास्त स्थिती होऊ शकते. कळवळ्याच्या अभावाने आलेलं ज्ञान शुष्क ठरतं. दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. व्यवहारात पाहायला गेलो आपण
आईकडे कळवळा असतो पण ज्ञान नसतं. त्यामुळे तिने दाखवलेला मार्ग आमचं कल्याण नाही करू शकत. तो मार्ग आमच्या हिताचा असेलच असं नाही. कोणी म्हणेल तुम्ही ह्या बाबतीत द्वेषी दिसता, असं माझं मुळीच मत नाही. एका साधूने असं म्हटलंय, आपल्या जीवनात जर हिताचा मार्ग हाताळायचा असेल तर 3 टप्प्यात तिघांना सोडू नका आणि सगळ्यांना कायमचे धरू नका. कुठल्या टप्प्यात कुठं थांबायचं? बचपन में माँ, यौवन में महात्मा और अंत काल में परमात्मा. विठ्ठला हिताचा मार्ग चालायचा आहे ना, वयाची 15 वर्षे आईचं बोट सोडू नका. आपलं हित कशात आहे फक्त तिलाच कळेल. देवाने संबंधाकरता हिला पुढे केलंय. किंबहुना धनुधरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. तिला काय पाहिजे सगळं कळतं. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. बचपन में माँ, 15व्या वर्षापर्यंत आपलं बोट आईच्या हातात असावं, बरोबर आहे. पण शास्त्र म्हणतं 16वं लागलं की हळूच तिथून बोट काढा आणि एखाद्या संताच्या हातात द्या. तुम्ही तिथं राहिला, मोहला उन्या संसारी गोविती, अंतकाळी होती पाठ मोरी. तिथून एखाद्या साधूच्या संगतीत राहा. यौवन में महात्मा और अंत काल में परमात्मा. म्हातारं झाल्यानंतर संतांच्या जवळ नाही जायचं का? म्हातारे झाल्यानंतर तुम्ही त्यांची सेवा करायची का त्यांनी तुमची करायची, हा प्रश्न राहील. त्याच्यामुळे परमार्थाचं एक वय आहे म्हणतात. शासन म्हणतं 21व्या वर्षी विवाह करा. अलीकडे सेटल होण्याच्या नादात टक्कल पडल्यावर लग्न करायची सिस्टीम निघाली आहे, चुकीची आहे ती. शासन 21 म्हणायला मूर्ख नाही का? 21व्या वर्षी विवाह झाल्यानंतर वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्हाला तो एक बिग कोर्स आहे. कुठला कोर्स? पहिला कोर्स आहे, तुम्ही तुमच्या त्या व्यावहारिक जीवनात सेटल व्हायचं आहे 35 वर्षापर्यंत. दुसरं, तुम्ही पितृऋणातून मुक्त होता, पिताची भूमिका येते, तुम्हाला काही जबाबदारी येते आणि काही ज्ञान हे जबाबदारी नंतरच येतं, आधी नाही. किती बुक शिकलं तरी सुद्धा. आणि तिसरी गोष्ट, बालपणापासून तारुण्यापर्यंत विषयाचं जे आकर्षण आमच्या वृत्तींनी पोचलंय ना, तो सगळा गैरसमज 35च्या आत दूर करायचा आहे, क्लिअर व्हायचं आहे. 35 ते 50
हे परमार्थाकरता रिझर्व लाईफ आहे. त्याच्या आधी का नको, पण विषयाचं आकर्षण शिल्लक असतं. आणि 50च्या नंतर का नको, शरीर साह्य देत नाही. 35 ते 50 सत्संगात थांबा. आणि तिथून पुढं हरीच वही सोन करा एक चित्त आवडी अंताळवावा. त्यामुळं परमार्थ करण्याच्या काळात जो हिताचा मार्ग आहे ना, माता बाजूला केली संतांनी. हेत नाही ठावी जननी जनका दाविला लौकिकाचार देही. तिथं कळवळ आहे हो, पण ज्ञान नाही. एका आईने आपलं पोरग हॉस्पिटलला ऍडमिट केलं, ऑपरेशन झालं, टाके पडले. डॉक्टरने सांगितलं काही झालं तरी याला पाणी द्यायचं नाही. मुळात अतिरेकामुळे नियम बनवले की काय कळायला मार्ग नाही. जिथे अतिरेक असतो तिथे नियम असतात. पाणी प्यायची अशी तहान लागली, तो ओरडायला लागला पाणी पाहिजे. सिस्टर म्हणतात पाणी द्यायचं नाही. ती आई म्हणते भवानीनो कळतं का तुम्हाला, माझं पोरग पाण्या वाचून तडपतंय तडपतंय, द्या ना पाणी. म्हणजे अजिबात नाही, आम्ही देणार नाही, तू देऊ नको. ती नस थोडी बाजूला झाली. महाराज आईला कुठं राहतोय, पाण्याचा अख्खा लोटा त्याच्या ओठाला लावला. गटा 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 पाणी प्यायला, तटा तटा टाके तुटले, रक्तस्राव झाला, पोरग मेलं. तहान मेल्याला पाणी पाजताना आईच्या हृदयात कळवळा निर्माण झाला. पण हिताच्या बाबतीत ती अज्ञानी राहिली, पोरग गतप्राण झालं. मार्ग दाखवणारा नुसता कळवळ्यात असून चालणार नाही. तो इमोशनली तुम्हाला ब्लॅकमेल करायची भीती पुढे संभवू शकते. नुसतं भावनिक नकोय. मग दुसरी बाब आहे महाराज, त्याला आमच्या हिताचं ज्ञान असलं पाहिजे. 2 प्रकारची ज्ञान आहे तिथं. एक, हा मार्ग शेवटपर्यंत पोहोचणारा असावा, आणि योजलेल्या मार्गातून याला चालता पण आलं पाहिजे. हे 2 ही पहिलं पहिलं. आणि संतांनी समाजाचा पूर्ण स्टडी केलाय. येऊन नाही केला, स्टडी करून आले. शोधून आले संत जगाचे हिताहित शोधून या संत आले. महाराजांचा शब्द खूप गमतीचा आहे. येऊन या शोधले नाही, शोधून आले. फरक आहे थोडा. वर्ग शिक्षक किंवा एखादा प्रोफेसर येतो लेक्चर घेण्याकरता, आल्यानंतर ते पुस्तक बघतच नाही, तो टेबलावर ठेवून घेतो. आम्हाला डोंबिवलीला 12वीला इतिहास शिकवायला एक प्रोफेसर होत्या, मिस पणशीकर, म्हणजे प्रभाकर पणशीकरांची पुतणी. मला 2 देशांचा इतिहास तिचा मुखोद्गत होता. 2 वर्षात कधी त्यांना पुस्तक उघडताना मी पाहिलं नाही. याचा अर्थ दॅट्स नॉट गॉड गिफ्ट. ते काही देवाने त्यांना दिलेलं सप्रेम भेट असं ज्ञान नाही. मग वर्गात जाऊन काय शिकवायचं याचा आढावा, याचा अभ्यास अर्धा तास आधी ते कुठे घेतात, ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये अभ्यास करायचा आणि वर्गात येऊन धडा शिकवायचा. कसा धडा 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 शिकवला जातो म्हणून त्याला धडा म्हणतात, लेसन. मग वर्गात शिकवायचंय ते ऑफिसमध्ये बसून अभ्यास करून यायचं ना, तसं मृत्यू लोकात हित लोकांना दाखवायचं, ते वैकुंठात अभ्यास करून मग तिथे यायचं. शोधून आले संत हिता हित जगाचे. नेमका हिताचा मार्ग कुठला आहे? आमच्या हिताचा मार्ग त्यांना माहिती आहे. महाराजांना आत्मविश्वास आहे. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळाने कृपा करणं हे हित आहे, आणि हे हित माझं संत करतील. संताचे पायी हा माझा विश्वास. ज्ञान आहे त्यांना, आम्हाला हिताचा मार्ग ते दाखवू शकतील. पण महाराजांनी शब्द वापरलाय ते दयानिधी आहे. खरंच त्यांच्या अंतःकरणात इतकी दया आहे का? बरं, दया वेगळी असते आणि कृपा वेगळी असते. गुणवत्तेला न्याय दिला जातो ना, त्या गुणवत्तेच्या दिलेल्या न्यायाला कृपा म्हणतात. आणि दैन्याला पाहून जी अंतःकरणातून पाझरते ना, त्याला दया म्हणतात. महाराजांनी इथं दयानिधी पण म्हटलंय आणि शेवटी कृपावंत पण म्हटलंय. दोन्हीला न्याय दिलाय. कृपावंत वेगळा आणि दयावंत वेगळा. अजून वेगळं समूह. शासन 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांना फुकट शिकवतं. एक जे टॉप मोस्ट आहेत, नेहमी पहिलेच येणारे गुणवत्ता यादीतले, त्यालाही शासन फुकट शिकवतं. त्याला काय म्हणतात?
स्कॉलरशिप, इंग्रजीत शिष्यवृत्ती असे म्हणतात का, स्कॉलरशिप दिली जाते त्याला. पण त्यांनाच फुकट शिकवतं शासन असं नाहीये. नादारीचा फॉर्म भरल्यावर कोणालाही फुकट शिकवतं म्हणजे. नादारीचा फॉर्म भरल्यानंतर फुकट शिकवणं याला दया म्हणतात. आणि गुणवत्ता यादीत पहिला आल्यानंतर फुकट शिकवलं गेलंय याला कृपा म्हणतात. संत दया सिंधू आहे. साधकालाच सांभाळतात असं नाहीये. रंजलेले, गांजलेले, दैन्य, दारिद्र्य यांनी पिडलेले असले तरी त्यांच्याकरताही ते मार्गदर्शन करतात. म्हणून दयानिधी. किती दया आहे. लोकांवर दया करता करता स्वतःचा स्वार्थ जाऊ दे हो, स्वतःच्या देहाचं ममत्व सुद्धा शिल्लक नाही. आपुली ममता नाही दे, भूतांची दया हे इतके दयानिधी आहे. लोकांचं कल्याण होत असतील स्वतःचा ते मात्र विचार करत नाही असे ते दयानिधी आहेत. आपल्या भारताला आचार्यांची परंपरा आहे आणि हे सगळे आचार्य दक्षिणेने प्रदान केलेत आपल्याला. दक्षिणेची दक्षिणा म्हणजे आचार्य. शंकराचार्य असतील, मध्वाचार्य असतील, निंबार्काचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, वल्लभाचार्य असतील, दक्षिणेकडून आले. विंध्याच्या खालून त्यामध्ये एक रामानुजाचार्य नावाचे थोर आचार्य, यांचे श्रीगुरु होते यमुनाचार्यांकडे ते शिक्षा ग्रहण करायचे. सर्व शिक्षा संपादन केली, ग्रहण केले. पण यमुनाचार्यांच्या मित्रांनी रामानुजाला सांगितलं, तुझ्या गुरुनं तुला सगळं दिलंय तरी काहीतरी नाही दिलं. सगळं दिलंय पण काहीतरी नाही दिलं. तो गुरुजींच्या मागे लागला, हट्टाला पेटला. गुरुजी सगळं दिलं पण काहीतरी नाही दिलं. यमुनाचार्य म्हणतात, तुला हे सांगितलं कोणी मला पहिलं ते सांग. आणि तुमच्या मित्राने म्हणे मग योग्य जागेकडून कळ दाबली गेली. म्हणे एक मंत्र तुला नाही दिला नाही बाळ. म्हणे का नाही दिला. अरे गुह्य गोष्ट आहे ती आणि वस्तूचा वापर हा कोणाच्या हातात ती वस्तू जाते यावर अवलंबून आहे. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशां परपीडनाय खलस्य साधोर विक्रीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. विद्या खळाला प्राप्त झाली ना तो वाद करेल. आहे का हिंमत, बोला माझ्याशी. धन प्राप्त झालं तर मधोन्मत्त होईल. खळाला शक्ती प्राप्त झाली तर तो गुंडगिरी करेल. पण साधूला प्राप्त झाली तर विद्या ज्ञान स्वरूप अज्ञानहरण करेल. धन दानात खर्च होईल आणि शक्ती दुसऱ्यांच्या रक्षणाला उपयोगी येईल. त्यामुळे हा मंत्र मी तुझ्या हातात द्यायला कचरतोय. म्हणजे एवढा विश्वास नाही माझ्यावर, मी गैरवापर याचा टाळेल, तुम्ही काळजी नाही करायची. गुरुजी म्हणाले, बघ मी तुला बांधून घेतो, मी सांगतो हा मंत्र तुला देतोय पण याचा उच्चार तू 4 माणसात करायचा नाही. पण असं काही जादूच आहे ते सांगा त्या मंत्र. यमुनाचार्य म्हणाले, या मंत्रात इतकी ताकद आहे, या मंत्राचे स्वर, या मंत्राचे शब्द ज्याच्या कानावर पडतील ना तो स्वर्गाला पोहोचतो, कसाही असो. म्हणजे तो कसाही असो नाही तर कसाही असो, या मंत्राचे स्वर कानावर पडले की त्याचा स्वर्ग नक्की. फायनल रिझर्वेशन. असं फायनल काय, तात्काळ लगेच तो स्वर्गाचा नक्की झाला. म्हणून याचा उच्चार नाही करायचा. पण एक ध्यानात ठेव, याचा उच्चार जर तो केला तर तुला नरकाला जावं लागेल. ठीक आहे गुरुजी, मान्य. पहिले मंत्र तो सांगा. गुरुजींनी मंत्र असा सांगितला, ओम नमो नारायणाय. हा मंत्र, या मंत्राचा स्वर कानावर पडला की ज्याच्या कानावर पडला तो स्वर्गाला जातो. त्यामुळे मी बोलल्यावर तुम्ही काही मागं म्हणण्याची तसदी घेतली नाही. तर कानावर पडल्यावर स्वर्गाला येतं, आम्ही कशाला स्वर्गात म्हणू. म्हणता का स्वर्गात जाणं नक्की आहे, पण स्वर्गात म्हणा. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. हे न आलेल्यांसाठी म्हटलं आपण. हा स्वर ज्याच्या कानावर जाईल तो स्वर्गाला नक्की, पण बोलला तर नरक. हो 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 केलं तिथून निघाला तो.
श्रीरंगपट्टणची यात्रा भरली, एका चौथऱ्यावर चढला आणि हात वर केले, लोकांना सांगतो ऐका ऐका ऐका. लोक गोळा झाली आणि जत्रेत काहीतरी गोळा व्हायचं निमित्त पाहिजे असतं बस. लोक लगेच जमा झाली. काय काय 2-3 हजार लोकांचा वेढा पडला. चौथऱ्यावर उभा राहिलेला जोर जोरात ओरडायला लागला ना माणूस, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. लोक म्हणतात हे ऐकण्यासाठी बोलवलं का काय, फिरा मागं. बरं, गर्दीचा एक नियम असतो, एकाच वेळी 2 प्रवाह चालू असतात. एक तिथून बाहेर पडणारे आणि दुसरा बाहेरून आत जाणारे, एकाच वेळी दोन्ही. त्याच्यामुळे ते ऐकून बाहेर पडणारे बाहेर पडताना पाहिले की आत जाणारे विचारायचे आतमध्ये काय आहे, तेवढ्याचे जाऊनच बघा फार मजा आहे. कारण फसलेल्या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, दुसरा फसत नाही तोपर्यंत याला समाधान नाही. व्यवहारात आपण फसावं, पण आपण फसल्यानंतर कोणीतरी फसावं असा आग्रह असतो. म्हणून बाप मुलाला लग्नाची घाई करतो. विठ्ठल लग्न झाल्यानंतर बाप 50 वेळा तरी आयुष्यात बोलतो की नाही आपल्या जीवनात, अगं उगाच तुझ्याशी लग्न केलं आणि फसलो. पोराच्या मागं शुक्ल कष्ट लावतोच ना बाप, एकदाच करून असतात. हा व्यवहार आहे संसारिकाचा. आपण फसलो मग कोणीतरी फसणं गरजेचं आहे. ते लोक सांगायचे जा जा गंमत बघूनच या, तुम्ही पण मजा पाहात. ही गर्दी वाढायची. 2-3 तास एकच चाललंय, ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय. कोणीतरी यमुनाचार्यानं सांगितलं म्हणे तिथे ना काहीतरी विशेष असं आहे, खूप गर्दी जमली आहे. यमुनाचार्य पण तिथे धोतर सावरत पाहायला पाहत आता आपला चेला उभा राहिलाय तिथं. चढले पटापट चौथऱ्यावर, अंगाचा खेळपापड झाला, तळपायच्या मस्तकाला गेली, रागाचा पारा चढला आणि त्याच्या पेकडाला धरून खाली खेचलं. तुला याकरता पाठवलंय, याकरता तुला मंत्र दिला का? म्हणे का काय काय झालं काय? झालं काय म्हणजे तुला काय म्हटलं होतं मंत्र देताना, या मंत्राचा उच्चार करायचा नाही. म्हणे हा, मग का केला? म्हणे का केला म्हणजे तुला माहिती नव्हतं पण मी काय शिक्षा सुनावली ती विसरला? या मंत्राचा उच्चार जर तू कोणापुढे केला तर तुला कुठं जावं लागणार आहे? नरकाला जावं लागणार आहे. विसरला? परंतु गुरुजी ते पण आठवणीत आहे ना, अजून पण एक आठवणीत आहे. म्हणजे काय? या मंत्राचा मी उच्चार केला तर मी नरकाला जाईल हे तुम्ही म्हणाल बरोबर आहे, पण या मंत्राचा स्वर ज्याच्या कानावर पडेल तो स्वर्गाला जातो हे पण तुम्ही बोलले. आणि हा बोललोय ना, मग तुम्ही येईपर्यंत किमान 2 लाख लोकांचं ऐकून झालंय. काय? ओम नमो नारायणाय. प्रेमळ हृदयाचे रामानुज म्हणतात गुरुजी, अहो 2 लाख लोक जर स्वर्गाला जात असतील ना तर हा रामानुज कायमचा नरकात राहायला तयार आहे. दयानी दयानिधी संतते, अशी दया भरलेली आहे महाराज. सर्वांकरता आहे ती दया. आपल्या दया पण कधी कधी सांप्रदायिक असतात, हे दुर्दैव आहे. पण साधूची दया अशी नाही. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता नकडसी साने थोड. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. या दयेचा ठेवा जर कोण असतील तर ते संत आहे. बरं, या संतांनी हे दयाची निधी आहे, दयेचा ठेवा आहे. मग अशी दया यांनी जगावर कोणती केली? महाराज म्हणतात ती दया आधी मार्ग दाखवून गेली. अगोदर त्यांनी मार्ग आम्हाला दाखवला आणि मग ते गेले, म्हणून ते दयानिधी आहे, म्हणून ते दयेचा ठेव आहे. त्यांची सगळ्यात महत्वाची आणि मोठी दया आहे, आम्हाला त्यांनी मार्ग दाखवलाय. महाराज मार्ग दाखवला तो मार्ग अन्य मार्ग नव्हते का? एक मार्गच विशेष दाखवण्यामागं काय असा आहे, काय अट्टाहास आहे? बरं, ते जो मार्ग दाखवतात नक्की तो मार्ग आम्हाला चालायची गरज आहे का? नाहीतर त्यांनी दाखवला त्या मार्गाची आम्हाला गरजच नसेल तर संतांनी दाखवलेला मार्ग आपल्या प्रत्येकाच्या गरजेचा नक्कीच आहे. भजन केलं पाहिजे ते फक्त माळ घालणाऱ्यांनीच नाही महाराज. जो जो मनुष्य देहाला आलाय त्याला भजनाचा मार्ग गरजेचा आहे. का? वारकरी होणं न होणं भाग दूर राहिला वेगळा आहे, पण समाधान तर सगळ्यांना पाहिजे ना. देव मानणारालाही समाधानच पाहिजे आणि देव न मानणारा तरी समाधानच पाहिजे. वारकऱ्याला तरी समाधानच पाहिजे, बैठकवाल्याला तरी समाधानच पाहिजे. सगळ्यांचे प्रयत्न समाधाना करता चालले,
मार्ग गरजेचा वाटत नाही, पण मार्गाने ज्या स्थानाला पोहोचणार आहोत ना, ते स्थान तर प्रत्येकाला हवंय. त्याचं नाव शांती, त्याचं नाव शाश्वत सुख, त्याचं नाव समाधान. प्रत्येक माणसाचा प्रयत्न त्या स्थानापर्यंत पोहोचण्याकरता चाललाय, आणि अशा स्थानापर्यंत पोहोचवणारा मार्ग संतांनी सांगितलाय तो भक्ती मार्ग आहे. दयेनं भरलेल्या अंतःकरणाच्या साधूंनी संतांनी जो मार्ग दाखवला ना, तो फक्त भक्ती मार्ग दाखवलाय. हा मार्ग दाखवून ते पुढे गेले. तसं त्या स्थानापर्यंत पोहोचवण्याच्या मार्गाचा तोटा नाही. ते स्थान म्हणजे परमात्मा, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देव. आम्ही ज्या सुखाला प्राप्त करण्यासाठी तडफडतोय त्या आंशिक सुखाचा अंशी परमात्मा आहे. त्या जन्य सुखाचा जनक तो प्रभू आहे. आणि तिथपर्यंत जायला रस्त्याचा कुठं तोटा आहे? देवाचंच मत आहे. अर्जुना, माझ्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी उपायाचा तोटा नाही. उपायाची नाही वाण आहे. कितीतरी मार्ग आहेत, कितीतरी रस्ते आहेत. बरं, सगळे रस्ते पोहोचणारे पण आहेत, हे आणखी महत्वाचं आहे. त्यामुळे उद्या वारकऱ्यांनी योगवाल्यांवर टीका करण्याचं कारण नाही, आणि योगवाल्यांनी वारकऱ्यांना गावढळ म्हणण्याचं काही कारण नाही. जो तो आपापल्या स्थानात बरोबर आहे. फक्त प्रत्येक व्यक्ती ही काहीतरी सापेक्षतेने वाढलेली असते. सगळेच मार्ग सगळ्यांना अवलंबिता येत नाही, किंवा अधिकारी झाला तरी एकच माणूस सगळ्या रस्त्याने जाऊ शकत नाही. त्यामुळे जो तो ज्याचा त्याचा सोयीचा मार्ग निवडतो. मार्ग पोहोचणार तिथंच आहेत ना, कुठूनही असू द्या, कुठल्याही प्रकाराने असू द्या, पोहोचणं तिथं होतंय. पण आमच्या क्षमतेचा, आमच्या अपेक्षांचा, आमच्या भावनांचा आदर केला आणि संतांनी भक्ती मार्ग निश्चित केला. इथून सांगितलं जाईल तो भक्ती मार्ग. मग ज्यांनी मार्ग दाखवला ते संतांनी केलंय काय? ज्ञानोबा राय विचारा, ज्ञानोबा राय कुठं जाऊ आम्ही? तरी झळझळून वहिलानी ये भक्तीची वाटेला, जेणे पावसी अव्यंग निज धाम माझे. झळझळून वेगळा हो, बाहेर निघ, आणि कुठल्या रस्त्याला लाग? भक्तीची वाटेला, भक्तीचा मार्ग धर. नामदेव महाराज, आम्ही काय करावं? तुम्ही काय करणार? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. एकनाथ महाराज, तुम्ही काय करणार आहात? नाथ महाराजांनी वेगळं सांगितलं. उलट कीर्तन साधनेला एक चाकोरी दिली आहे. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. बहुतेक त्यावेळेला कीर्तनाचं व्यासपीठ टोमण्यांसाठी वापरलं गेलं असावं, म्हणून नाथांना चाकोरी असावी लागली. तर कमजोरीशिवाय नियम जन्मालाच येत नाही. विठ्ठल आमच्या मुखातून बाहेर पडणारं प्रत्येक वाक्य तुमच्या जीवनाला दिशा देणारं असावं. नाहीतर आमचं कीर्तन ऐकता ऐकता जर तुमची दशा झाली तर दिशा कोणी द्यायची महाराज? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी. बरं, जो मार्ग सांगायचा आहे तो सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगा. काही काही वेळेला असं वाटतं महाराज की तुकाराम महाराजांचाच अभंग वाचलेला बरा, त्याच्यावरचं कीर्तन ऐकायलाच नको का? अभंग तरी कळतो, पण अभंगावर झालेलं कीर्तन कळायची सोय नाही. इतकी पण दुरापस्त स्थिती येते कधी कधी. ज्ञानेश्वरी अवघडाचं सोपं करून सांगणारी ठरली, पण त्याच्यावरचं प्रवचन ऐकताना पेन यावी एवढं अवघड असावं का? नाही महाराज. आणि असं कधी होतं ते पण सांगतो. सांगणारा साधू असेल तर ही परिस्थिती उद्भवणारच नाही तुमच्या जीवनात. कारण विद्वानाची भाषा समाजाला प्रभावित करण्यासाठी असते, आणि साधूची भाषा समाजाला प्रभू भावित करण्यासाठी असते. एक भाषा मेंदूची आहे आणि दुसरी भाषा हृदयाची आहे. भक्ती आत प्रविष्ट कशी होईल, झाली असेल तर ती विकसित कशी होईल, यासाठी ज्याचं प्रत्येक वाक्य प्रयत्न करतं ना महाराज, ती भाषा साधूची आहे. नाथांनी तो आग्रह धरलाय. तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचं ध्येय नक्की केलं. पेटू भक्तीचा डाव
डांगोरा पिटू, भक्तीचा मार्ग लोकांना दाखवू. महाराज, संतांनी मार्ग दाखवताना हा भक्ती मार्ग, भजन मार्गच का दाखवला? महाराज म्हणतात त्याचं कारण आहे, योग मार्ग करायला हरकत नव्हती, दाखवायला हरकत नव्हती, पण अन्य सगळी साधनं, अन्य सगळे मार्ग आमच्याकडून काही अपेक्षा ठेवतात. मग हे जर अपेक्षा ठेवत असतील तर यापेक्षा भक्ती केलेली काय वाईट आहे? अन्य साधनांमध्ये, अन्य मार्गामध्ये आम्हाला त्या मार्गावर चालण्याकरता योग्यता धारण करावी लागते, पहिली अट आहे. अन्य मार्ग आमच्या भावनांचा आदर करत नाहीत, आमच्या आवडीनिवडीला स्थान देत नाहीत. अन्य मार्गांमध्ये एक चाकोरीतलं जीवन जगावं लागतं, आपल्या जीवनाला असा बहर येत नाही. अन्य मार्गांमध्ये आमच्या परिस्थितीची दखल घेतली जात नाही. इतके फरक आहेत महाराज. भक्ती मार्गाला संतांनी का पुढे केलंय, हिचा पुरस्कार का केलाय? अन्य मार्ग दाखवले असते, नाही नवल नाही काही, पण त्या मार्गावर चालण्याकरता योग्यता सिद्ध करावी लागते आधी. कोणालाही त्या मार्गावर प्रवेश नाही. जसं तुमच्या एक्सप्रेस हायवेला बाहेर लिहून ठेवलंय काय, 2 व्हीलर 3 व्हीलर ट्रॅक्टर नॉट अलाउड, त्यांना प्रवेशच नाही. बरं, ज्यांना प्रवेश आहे त्यांना मार्गामध्ये अडचणी आहेत. कोण? टोळधाड, टोल नाका, वाल्याची सांभाळलेली जुनी परंपरा, अधिकृत लुटमारी. वाल्याचा वाल्मिकी झाला, पण जनतेला कोणी वाली नाही राहिला, त्यामुळे टोळधाडी शिल्लक आहेत अजून. असा हा मार्ग आहे. इथं पात्रता, प्रवेश सिद्ध करावा लागतो. अगदी एज्युकेशनल बोलायचं झालं तर, मला जर डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं असेल तर 10वी-12वी नंतर लगेच प्रवेश नाही, अजून एक परीक्षा द्यावी लागते. काय म्हणतात तिला? सीईटी. सीईटी म्हणजे मी या फेरीत, या पात्रात किंवा या फॅकल्टीला जायला योग्य आहे की नाही, माझी योग्यता सिद्ध करावी लागते. कुठलीही साधन असो, योग मार्गाला चालले का आधी योग्यता सिद्ध करावी लागेल. कोणालाही प्रवेश नाही. जो रसनेंद्रियाचा अंकिला की निद्रेचे जीवी विकिला, तो अधिकारी इथं नाही चालायचा. कोणाचंही हे काम नाही. रसनेंद्रियाचा अंकित आहे, पाहिजे तेवढं खायला नाही जमायचं, पाहिजे तेवढा झोपून राहील नाही चालायचं. मला वाटतं योगी आणि वारकरी अटी थोड्याफार सारख्याच आहेत. पंढरीची वारी करताना हे नियम सगळे असतात. रसनेंद्रियाचा अंकित असेल त्याला पंढरीची वारी होत नाही का? पब्लिक अचानक वाढल्यावर दिंडी मालक भाजीत कधी पाणी होतील याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे रसनेंद्रियाचा अंकित माणूस वारी नाही करू शकत. आणि निद्रेची जीवे विकीला 3 वाजता एकदा आवाज येतो, दुसऱ्यांदा तंबूच पडतो, पटकन उठता आलं. योग करायचा आहे, योग आचरायचा आहे, या गोष्टी क्रमाने आल्या. बरं, योग कुठेही कराल. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युश्रितम नातिनीचम चैलाजी कुशोत्तरम. योग कुठं करावा? गिरगाव चौपाटीला संध्याकाळी 6 वाजता. काय ध्यान बरं आहे, त्याला नियम आहे. जनाची पायरेवी मैळी क्षीणा. त्यानं देवांनी 6व्या अध्यायात त्याचा विचार सांगितला. योग कोणालाही नाही, ज्ञान मार्ग कोणालाही प्रवेश नाही त्या मार्गात. म्हणजे आपण मोठी यादीच वाचतो नेहमी. मल विक्षेप दोष निवरण करून आवरण निवृत्ती करता साधन चतुष्टय संपन्न बनून श्रीगुरूला शरण जातो तो जमलं का? अहो, जे लक्षातच राहत नाही ते करावं कसं, हे कसं लक्षात राहील? मल दोष घालवायचा म्हणजे मनात पापच येता कामा नाही. इथं महाराज दिसलं तरी मुंडी पिळावी असं मनोमन वाटतो, तरी जे हरी म्हणतो. कसा पण निवृत्त व्हायचा? विक्षेप, चंचलता, माळ हातात धरली, मनी ओलांडताना मनात कधी मनी येईल सांगता येत नाही. इतका विक्षेप आम्हाला त्रस्त करतोय. आवरण निवृत्त करायचं आहे, आणि नुसतं निवृत्त करायचं नाही, साधन चतुष्टय संपन्न बनून विवेक, वैराग्य, शमदम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान आणि मोक्षता यांना घेऊन श्रीगुरूला शरण जायचं. तर शरण कोणाला जायचं? गुरुला. गुरु म्हणजे एकमेकावर गुरगुर करतात ते गुरु नव्हे. गुरु शब्द स्तंभकारो रोहरती,